राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या असून या अनुषंगाने महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेला भाजप स्वबळावर ही लढू शकतो। त्यासाठी भाजप मेळाव्यांच्या माध्यमातून आपली कार्यकर्त्यांची ताकद आजमावून पाहत असल्याचे दिसून येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एक हाती विजय मिळवल्यास भाजप स्वतःची ताकद वाढवू शकतो। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे संध्याकाळी 5 वाजता भाजपचा तालुका मेळावा होतो। या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे। या मेळाव्यामध्ये आपण पाहू शकतो इथली जय्यत तयारी कशा प्रकारे सुरू आहे ती। या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीतील काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की कोकणामध्ये मागील काही महिन्यांपासून भाजपचे रत्नागिरीमध्ये असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे मेळावे होते। यापूर्वी सुद्धा मागील 1 महिन्यापूर्वी एक मेळावा झाला होता रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये। आणि यामध्ये पाहिलं असेल तर पुन्हा एकदा भाजपने आपला स्वबळाचा नारा दिला असं म्हणावं लागणार, कारण भाजपची ताकद वाढवण्यासाठी इथे सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जाते पक्षामध्ये। आणि स्वबळाचा नारा, कारण जिल्हा परिषद निवडणुका आहेत, नगरपंचायत निवडणुका काही लागतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, तसेच पंचायत समिती निवडणुका सुद्धा लागणार आहेत। आणि यामध्ये भाजप स्वतः स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, एवढं नक्की। कॅमेरा पर्सन सुरेश, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।